सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते आणि ती व्यक्ती आपल्या जवळ यायला पाहिजे किंवा त्या व्यक्तीने आपल्याला जसं हवं तसंच वागायला पाहिजे. म्हणजे काय तर आपल्याशी प्रेमाने राहायला पाहिजे किंवा एखादी व्यक्ती आपल्यापासून अगदी कळत नकळत लांब गेलेली आहे. काही चुका झालेल्या होत्या आणि त्याच्यावरून काहीतरी वादविवाद झालेत आणि ती व्यक्ती आपल्यापासून लांब गेले, परंतु आपल्याला वाटतं की आपल्या चुका थोड्याशा झालेल्या, परंतु आता पुन्हा नव्याने एकत्र यायला पाहिजे, पुन्हा नव्याने एकत्र संसार व्हायला पाहिजे. किंवा तुम्ही जर का प्रियकर आणि प्रियकरी नसाल आणि एकमेकांपासून काही कारणास्तव लांब गेलेले आहात आणि पुन्हा नव्याने तुम्हाला एकत्र यायचं असेल किंवा कुठलीही इच्छा तुमची आहे ती इच्छा पूर्ण करायची असेल, तरी पण आजचा उपाय हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जरी पण तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती असू द्या किंवा तुमची एखादी कुठलीही जुन्यात जुनी इच्छा असेल, म्हणजे खूप जुनी इच्छा आहे परंतु ती पूर्णच होत नाही, तरी सुद्धा तुमची ह्या उपायाने इच्छा पूर्ण होणार आहे. जी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले किंवा तुमच्या मनासारखी वागायला पाहिजे ती व्यक्ती तुमच्या मनासारखी वागेल, तुमच्या जवळ येईल आणि तुमच्याशी बोलू लागेल, तुमच्याशी प्रेमाने राहील. तुमचं मागचं जे काही भांडण आहे किंवा वादविवाद गैरसमज आहेत हे सगळे काही दूर होणार आहेत ह्या एका उपायाने. परंतु बरेच लोक काय करतात की एक उपाय करायला घेतात, एक दोन दिवस एक उपाय करतात आणि त्यानंतर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही आणि लगेच दुसरा उपाय करायला घेतात किंवा खाली कमेंटमध्ये म्हणतात की मी सर्व उपाय करून झाले पण मला काहीही फरक पडत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक उपाय जवळजवळ तुम्हाला 43 दिवस तरी करायचा असतो आणि 43 दिवसाच्या नंतर जर का तुम्ही पॉझिटिव्ह होऊन सुद्धा तुम्हाला फरक पडत नाही तर मात्र तुम्ही कमेंट करू शकता. परंतु तुम्ही निगेटिव्ह गोष्टी मनात ठेवतात, होईल की नाही होईल, मी केलेल्या गोष्टी पूर्ण होतील की नाही होतील, ह्या उद्देशाने जर का तुम्ही उपाय करत असाल तर तुमच्यासाठी कुठलाही उपाय सक्सेस होणार नाही. शिवाय कुठलाही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं नाही. कुठलाही मार्ग तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही स्वीकारता त्यावेळेला त्या मार्गावर चालायला शिका, कटाक्षाने प्रयत्न करा. लगेच खचून जाऊ नका किंवा हतबळ निराश होऊ नका. प्रयत्न कायमस्वरूपी चालूच ठेवा. कधीही हतबल आणि निराश व्हायचं नाही. नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्हरित्या कुठलेही उपाय करायला घ्या. 100% नाही तर 1000% तुम्हाला सेवेने किंवा उपायाने नक्कीच तुमच्या आयुष्यावर चांगले परिणाम होताना दिसून येतील. आजचा उपाय काय करायचा आहे सांगते का. एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एक बॉटल भरून घ्या किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल, घरात असाल, कुठेही असाल तरीही चालेल, कधीही हा उपाय करू शकता. एक बॉटल किंवा ग्लास भरून पाणी घ्यायचं, जेणेकरून ती बॉटल ट्रान्सपरंट असेल ह्याची काळजी घ्या किंवा ग्लास सुद्धा ट्रान्सपरंट असेल ह्याची काळजी घ्या. आता एक ग्लास पाणी घ्यायचं आहे जे प्यायचंच पाणी असेल आणि त्यानंतर त्या ग्लासाकडे पाहायचं आहे. ग्लासाकडे पाहायचं आहे, 3 मोठे दीर्घ श्वास घ्यायचे आहेत, दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. एकदम आपल्याला शांत व्हायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर तुमच्या मनातली जी पण काही इच्छा असेल, तुम्हाला नोकरी हवी असेल, तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालायला हवा असेल किंवा तुमची आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेली ती जवळ यायला पाहिजे किंवा समोरची व्यक्ती तुमच्या मनासारखी वागायला पाहिजे, कुठली इच्छा आहे ती इच्छा त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला कंटिन्यू म्हणायची आहे. किती वेळेला म्हणायची आहे, कितीही वेळेला म्हणू शकता. जितक्या जास्त वेळेला तुम्ही तुमची इच्छा त्या पाण्याकडे पाहून बोलाल तेवढं जास्त वेळ ते पाणी चार्ज होईल. आणि त्यानंतर थँक्यू 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 युनिवर्स किंवा धन्यवाद धन्यवाद युनिवर्स, तुम्ही जी काही इच्छा बोललात त्या इच्छेनंतर धन्यवाद युनिवर्स नक्की म्हणा 3 वेळेला आणि बघा ते पाणी घोट करून पिऊन टाका. आता हा उपाय किती दिवस करायचा आहे, 43 दिवस नक्कीच करा. दिवसातून जितक्या जास्त वेळेला पाणी पित असाल आणि जितक्या जास्त वेळेला हा उपाय करता येईल तितक्या जास्त वेळेला करा किंवा सकाळीच किंवा रात्री अगदी वेळ फिक्स करा आणि त्यावेळेला तरी नक्की करा. परंतु हा उपाय पाण्याकडे पाहून नक्कीच करा. ही रेमेडी अतिशय सुंदर आहे. तुम्ही जे काही मागाल, पैसा, व्यापार, धंदा, नोकरी जे काही आहे ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. इच्छा कोणतीही असू द्या, कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. हे उपाय अगदी नक्कीच तुम्ही करा. आजचा छोटासा उपाय रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, ज्यांना कुणाला हवा आहे त्यांना नक्कीच व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा.